कर्माची गती समजून घेतल्यावर यश लवकर मिळते. मित्रांनो, आपल्या आयुष्यात ही म्हण आपण सर्वांनी अनेकदा ऐकली असेल, तुम्ही जसे कर्म कराल तुम्हाला तसेच फळ मिळेल. पण चांगल्या कर्मामुळे चांगले फळ मिळते यावर तुमचा खरोखर विश्वास आहे का? आतून स्पष्ट उत्तर येणार नाही, कारण आपण आपल्या आजूबाजूला खूप लोक पाहतो जे आयुष्यभर सत्कर्म करत राहतात, मात्र असे असूनही त्यांना चांगले फळ मिळत नाहीत. एक तरुण परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत करतो, पण त्या परीक्षेच्या निकालात तो निराश होतो. असे का झाले हे समजत नाही, कारण आपल्याला कर्माचा लेखाजोखा समजत नाही. पण काळजी करू नका, कारण आजची कहाणी ऐकल्यानंतर तुमचा कर्माबद्दलचा विचार अगदी स्पष्ट होईल. एकेकाळी एका गावात रामू आणि शामू नावाचे दोन भाऊ राहत होते. ते भाऊ आहेत हे संपूर्ण गावाला माहीत होते, पण त्यांच्यात बंधुप्रेम नव्हते. रामू मोठा होता आणि तो शामू पेक्षा खूप वेगवान आणि हुशार होता. शामूच्या वाट्याला आलेली शेतीची जमीन रामूनेच बळकावली होती, त्यामुळे शामूच्या कुटुंबाला खूप त्रास सहन करावा लागला होता. शामूची पत्नी अनेकदा आजारी असायची आणि तिच्या उपचारासाठीही त्याच्याकडे पैसे नव्हते. पण त्याच्या भावाच्या विपरीत शामू खूप मस्त माणूस होता. तो कधीच कोणाचे वाईट करत नसे. पण अनेकदा त्याच्या मनात हा प्रश्न असायचा की मी कोणाचे वाईट करत नाही, मी कोणाचे वाईट विचारही करत नाही. माझ्यासोबत असे का होते? बायको नेहमी आजारी का असते? आयुष्य नीट चालण्यासाठी पुरेसे पैसे का नाहीत? माझ्या कर्माचे फळ का मला मिळत नाही? आणि माझा भाऊ खूप हुशार आहे आणि तो नेहमी मजा करत असतो, त्याला काही त्रास नाही. मित्रांनो, तो विचार करू लागला की कदाचित वाईट कर्माचे चांगले फळ मिळते आणि चांगल्या कर्माचे फळ कटू. हळू हा संदेश त्याच्या मनात घर करू लागला. त्याच गावापासून काही अंतरावर एक संन्यासी आपली झोपडी बांधत होता. तो तपस्वी जेव्हा कधी गावात भीक मागायला यायचा, तेव्हा सगळ्यांना एकच सांगायचा की तू जे केले ते तुझ्या वाट्याला आणि मी जे केले ते माझ्या वाट्याला. शामूला या गोष्टीचा अर्थ कधीच कळाला नाही. एके दिवशी तो खोल चिंतेत बुडालेला असताना त्याच्या कानात हे शब्द पडले की तू जे केले ते तुझ्या वाट्याला आणि मी जे केले ते माझ्या वाट्याला. हे शब्द शामूच्या कानावर पडताच त्याने संतापाने त्या संन्यासीला सांगितले की महात्मा, तुम्ही नेहमी त्याच गोष्टीची पुनरावृत्ती करत राहता, ज्याचा काही अर्थ नाही. तुमचे म्हणणे खरे असेल तर आयुष्यात चांगली कर्म करत आलो आहे तर चांगले फळ मिळायला हवे होते, पण चांगले फळ मिळाले नाही. पत्नी नेहमीच आजारी असते, जेवणासाठीही पैसे नाहीत. संन्यासी अतिशय शांत स्वरात म्हणाले, तू परिस्थितीपुढे हार मानली आहेस. कठीण प्रसंगाने तुझ्या विचारसरणीवर खोलवर परिणाम केला आहे. वाईट काळाने तुझी विचारसरणीही बदललेली आहे. एक काम कर, आज संध्याकाळी काही फळे घेऊन माझ्या आश्रमात ये, मग मी तुझ्या सर्व प्रश्नाची उत्तरे देईन. आणि असे बोलून संन्यासी आपली भिक्षापात्र घेऊन पुढच्या घराकडे निघून गेला. संध्याकाळी शामू काही फळे विकत घेऊन गावापासून दूर संन्याशीच्या झोपडीकडे निघाला. रस्त्याने पुढे जात असताना त्याला खूप शांतता वाटत होती, कारण रस्ता गावापासून दूर होता, त्यामुळेच काही हालचाल होत नव्हती. वाटेत सर्वत्र काही माकडे दिसत होती. शामूने विचार केला की माकडांना काही फळे खायला द्यावीत, पण नंतर त्याने विचार केला की मी जर फळं घेऊन साधूकडे गेलो नाही तर मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळणार नाहीत. त्यामुळे माकडापासून फळे वाचवत तो संन्यासीच्या झोपडीत पोहोचला. शामू त्या झोपडीत पोहोचताच संन्यासी म्हणाला, तुझ्या मनात होते तर माकडांना फळं खायला का दिले नाहीत? हे ऐकून शामू आश्चर्यचकित झाला. साधूबाबांना हे कसे कळाले की त्याला माकडांना खायला घालण्याची इच्छा आहे? त्याने विचारले की मला माकडांना खायला घालायचे आहे, हे तुम्हाला महात्मा कसे कळाले? साधू महाराज अतिशय शांत स्वरात म्हणाले की मला कसे कळाले हे काही आवश्यक नाही. आम्ही संन्यासी आहोत, प्रत्येकाचे मन वाचतो.
हे समजून घेणे आवश्यक आहे की जसे हजारो गायीमध्ये वासरू आपली आई शोधते, त्याचप्रमाणे कर्म आपला कर्ता शोधतो. हे काम माझ्या हातून करावयाचे आहे असे लिहिलेले होते. आणि असे सांगून साधू महाराजाने आपल्या हातातील फळे घेऊन वानरांना खायला द्यायला सुरुवात केली. शामूला याचा अर्थ कळाला नाही, म्हणूनच त्याने त्या साधू महाराजांना विचारले की महाराज, मला तुमच्या शब्दाचा अर्थ कळाला नाही, कृपया अर्थ समजावून सांगण्याची कृपा करा. तपस्वी अतिशय शांत स्वरात सांगू लागले की माणसाला नेहमी असे वाटते की तोच करणारा आहे, तोच कर्ता आहे आणि तोच कर्म करेल. पण समजून घेण्याची गोष्ट अशी आहे की कर्म आपला चुनाव स्वतःच निवडत असतो. तुम्ही कर्म निवडत नाही. तुम्ही कोणतेही काम करण्यास सक्षम असाल तर कर्म तुम्हाला हजारो लोकांमध्ये आपोआप शोधून काढेल. म्हणूनच पात्र बनण्यावर लक्ष केंद्रित करा, काम करण्यावर लक्ष केंद्रित करू नका. जर तुम्ही फक्त काम करण्यावर लक्ष केंद्रित केले तर तुम्ही कधीही पात्र बनू शकणार नाही. पात्र होण्यासाठी आधी ती छोटी छोटी कर्मे करायला सुरुवात करा आणि जेव्हा तुम्ही लायक व्हाल तेव्हा मोठे कर्म, मुख्य कर्म किंवा ज्या कर्मासाठी तुम्ही बनले आहेत ते कर्म तुमच्याकडे परत येईल. उदाहरणार्थ, तू या माकडांना बघ. ही माकडे लहान लहान कर्म करून झाडावर चढायला शिकली, गुलाट्या लावायला शिकली आणि त्याच प्रकारे त्यांनी छोटी छोटी कर्म करून माझ्यापर्यंत पोहोचले आणि माझ्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांचे अन्न त्यांच्यापर्यंत पोहोचले. म्हणूनच दैनंदिन जीवनात छोटी छोटी कर्म करून स्वतःला सक्षम बनवत राहा आणि जेव्हा तुम्ही सक्षम व्हाल तेव्हा आपोआपच मोठे ध्येय गाठाल. संन्यासी पुढचे विधान म्हणू लागले, जे लक्षपूर्वक ऐकणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही योग्य होण्यासाठी कर्म केले नाहीत तर इतर लोकांच्या कर्मांचा तुमच्यावर परिणाम होईल. उदाहरणार्थ, तुझी पत्नी अनेक दिवसापासून आजारी आहे. तू अनेकदा विचार करत असतो की मला कोणत्या कर्माची शिक्षा दिली जात आहे. पण समजून घ्यायची गोष्ट म्हणजे तुझी बायको स्वतःच्या कर्मामुळे आजारी आहे. ते तुझ्या कर्मामुळे नाही. तुझे कर्म चांगली आहेत, पण काय माहीत तुझ्या बायकोची कर्म पूर्वी चांगले नसतील, ज्यामुळे ती आजारी पडली आणि तुझ्या पत्नीच्या कर्मामुळे तुलाही त्रास होत आहे. पण जरा विचार कर की तू योग्य असता तर तू तुझ्या पत्नीला इलाज करू शकला असता, तिला बरा करू शकला असता. जर तू योग्य झाला तर इतर लोकांच्या कर्माचा तुझ्यावर परिणाम होणार नाही. संन्यासीने शामूला बजावले की शामू, लक्षात ठेव, तुला जे हवे आहे ते मिळत नाही, तर उलट तुला मिळते ते ज्यासाठी तू योग्य आहेस. म्हणूनच तुमची योग्यता वाढवण्यासाठी काम करा, त्यासाठी कर्म करा. कर्माचे फळ मिळवण्यासाठी कधीही कर्म करू नका. शामूने हात जोडून साधूला प्रश्न विचारला की महात्माजी, कृपया मला सांगण्यासाठी दयाळूपणा दाखवा की माझी क्षमता कशी वाढवू शकतो, जेणेकरून माझे मुख्य कर्म मला सापडेल. साधू महाराज अतिशय शांत स्वरात सांगू लागले की हे बनण्याचे खूप सोपे मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे कर्म करून विसरणे. तुम्ही जे काही काम करत आहात ते स्वतःला पात्र बनवण्यासाठी. ते कर्म केल्यावर ते विसरा. तुम्हाला काय मिळाले याचा विचार करू नका. त्यामुळेच असे म्हणतात की तुमचे काम करा, निकालाची चिंता करू नका. जर तुम्हाला निकालाची चिंता असेल तर प्रत्यक्षात तुम्ही काम करणार नाही. अनेकदा हे मानवी दुःखाचे प्रमुख कारण असते. त्याला वाटते की मी चांगली कर्म करतो आहे, पण मला त्याचे फळ मिळत नाही आणि ही वेदना त्याच्या मनाला सतत दुखवत असते. तो त्याच्या ध्येयापासून विचलित होतो. कोणतंही कृत्य केल्यानंतर स्वतःचे मूल्यमापन करा, परंतु परिणामांची चिंता करू नका. शामू साधूला विचारले की महाराज, आपण स्वतःचे मूल्यांकन कसे करू शकतो? त्या संन्यासी महाराजाने उत्तर दिले की जेव्हाही तुम्ही एखादे काम पूर्ण कराल
तेव्हा ते काम पूर्ण केल्यानंतर स्वतःला हा प्रश्न विचारा की हे काम करताना तुमचे लक्ष या कामावर केंद्रित होते का, तुमचे लक्ष दुसरीकडे भटकत होते? अशा रीतीने तुम्ही स्वतः मूल्यांकन करू शकता आणि तुम्ही कोणतेही काम जितक्या काळजीपूर्वक कराल तितकी तुमची क्षमता वाढेल. आणि जर तुम्ही काही काम फक्त पूर्ण करण्यासाठी करत असाल तर तुम्ही त्या कामाच्या योग्य कधीच बनू शकणार नाही. ते कर्म पूर्ण होईल पण त्याचे फळ तुम्हाला मिळणार नाही. म्हणूनच अशा प्रकारे आकलन करा की तुमचे लक्ष तिकडे होते की नाही, किंवा तुमचे विचार तुम्हाला तिकडे घेऊन गेले होते. आणि पुढच्या वेळी तुम्ही कर्म कराल तेव्हा तुमचे विचार त्याच कर्माला चिटकून राहावेत असा प्रयत्न करा. इकडे तिकडे इतर गोष्टीमध्ये हरवून जाऊ नका. यावर शामूने प्रश्न विचारला की महाराज, आपण कोणतेही काम करतो तेव्हा आपले मन विचारांनी ग्रासून जाते. तो वेगवेगळ्या गोष्टीचा विचार करू लागतो. मग आपण आपले मन केवळ एका कर्मावर कसे स्थिर करू शकतो, यावर काही उपाय सांगा. याला उत्तर देताना साधू महाराज म्हणू लागले की तुम्ही कोणतेही काम कराल तेव्हा त्यात तुमचा संपूर्ण भाव टाका. त्यामुळे तुमचे विचार एकाच कर्मावर केंद्रित राहू शकतात. पूर्ण भक्ती, प्रेम आणि समरसतेने केलेले कर्म तुमचे विचार इकडे तिकडे भरकटू देत नाही. जेव्हा तुम्ही कर्म करता पूर्ण निष्ठेने करत नाही तेव्हाच विचार तुम्हाला इतर दिशेने घेऊन जातात. त्यात पूर्ण प्रेम टाकत नाही, पूर्ण भाव दाखवत नाही. जेव्हा तुम्ही तिन्ही गोष्टी कर्मात आणता तेव्हा साहजिकच तुम्ही त्या कर्मात पूर्णपणे सामावून जाता आणि तुमचे मन आणि मेंदू एकाच ठिकाणी स्थिर राहतो. साधू महाराजाने आपल्या भाषणाचा समारोप केला आणि सांगितले की जर मनुष्याने या उपायांचा योग्य वापर केला, त्याचे पालन केले तर तो स्वतःला कोणत्याही कर्मासाठी योग्य बनवू शकतो. आणि एकदा का तो योग्य झाला की त्याच वासराप्रमाणे त्याचे कर्म त्याला आपोआप सापडते. शामूला काही फळांच्या बदल्यात आयुष्यभराचे ज्ञान मिळाले होते. त्याला ते मिळाल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या मनातले सगळे प्रश्न संपले. तो साधू महाराजाला नमस्कार करून आपल्या घरी निघून गेला. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.